वैष्णवीच्या आईशी संवाद साधत आपले प्रतिनिधी थेट जाऊया. माझ्या मुलीला विसरून ते बाळाला स्पर्श केल्याबरोबर एक सेकंद मी माझ्या मुलीचं दुःख विसरले आणि बाळाला घेतल्यावर असं वाटलं की माझी मुलगी एवढं मनापासून समाधान झाले. आणि ह्या ताईंनी खूप मला मदत केली. पोलिसांचे ताईंचे मनापासून आभार. आणि ते दोन सुटलेले आहेत त्यांना पोलिसांनी पोलीस प्रशिक्षणाने पकडावं आणि त्यांना सगळ्या 5 जणांना कठोर शिक्षा करावी एवढीच तुमच्या सगळ्यांकडे विनंती. खर तर हा संघर्ष सुरू होता. बाळ आपल्या ताब्यात मिळावं यासाठी खरं तर प्रयत्न सुरू होते आणि बाळ खरं तर आपल्याकडे आता आलेलं आहे. आता ते खरं तर जो आरोपी खरं तर फरार आहेत. काय पोलिसांकडे आणि या राज्य सरकारकडे मागणी? पोलिसांनी राज्य सरकारने त्या दोन गुन्हेगारांना पकडावं आणि त्यांना जेलमध्ये टाकावे एवढी त्यांच्याकडे विनंती. आणि कठोरातली कठोर शिक्षा 5 जणांना झालीच पाहिजे. कारण आपण जर यामध्ये नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आईचंही म्हणणं आहे ते 5 जणांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असं मागणी खरं तर आईकडनं केली जाते. नक्कीच. तर कठोर अशी शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया आता वैष्णवीच्या आईने दिलेली आहे. खरं तर बाळाचा ताबा आता देण्यात आला. वैष्णवीच्या आईने पुढाऱ्यांशी संवाद साधत असताना आरोपींना कठोर कारवाई व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.